कसं आहे मित्रांनो, एकदा जीव आलंय, आज आहे उद्या नाही. तर फायनली मित्रांनो आम्ही कुठं आलो माहिती आहे तुम्हाला. तर मला एक कमेंट आली होती की तुमच्या गावाकडं सैराट पिक्चर आरशी परशिया त्यांचं शूट झालेलं आहे, तर तिकडला थोडा भाग दाखवा. तर मी आवर्जून करमाळ्या आलो, तर आलो इथं तुम्हाला सांगतो. तर ही पाठीमाग दिसतंय ना हे मंदिर, इथंच झाले आरची आणि परशाचं शूट सैराट पिक्चरचं. तर तुम्हाला काय मी दाखवतो इथल्या जिथं जिथं नागराज मंजुळे यांनी अण्णाने शूट घेतलं तिथलं काय पॉईंट तुम्हाला दाखवतो. तर दाजी मी विराज आलो, पहिलं विहिरीचा दाखवतो इथला, आणि एक वाळलं झाड होतं बघा ती पण दाखवतो. चला तर बघा मित्रांनो, हे पाठीमागचं मंदिर आतलं पण तुम्हाला दाखवतो की आरचीने चपला सोडल्या होत्या आणि तिथं परशाने गुलाबाचं फुल ठेवलं होतं आणि पाया पडला ती पण आतमध्ये. पहिलं ही दाखवतो तुम्हाला. ही कली विहीर, एक झाड तुमच्या नजरेत बघा, लक्षात आलं असेल तर ते झाड सैराटमध्ये कधी बघितलं असेल ते झाड वाळलेलं, त्या झाडावरती पक्षी चढून बसला होता. दाखवतो तुम्हाला. पहिली विहीर, हे बघा विहीर, बघितल्या विहीर. स्वप्नातला सीन इथं घेतलाय. हा मस्त. हा स्वप्नातला सीन इथं. बघितले का. आणि ही ते झाड, ह्याच्यावरती परश्या सल्या चढून बसली होती. बघितलं अजून आहे असं ते झाड आहे. हे झाड बघितलं का, हे झाड असं ते अजून पाठीमागं ते मंदिर. तुम्हाला झाड दाखवतो लांब. इथंच ह्या पॉइंटला परश्या बसला होता इथं, बघितलंय. तर हे बघा कुजलं, हा थोडं कुजलंय, लांबनं दाखवतो झाड. बघितलं हे झाड सैराट पिक्चर मधलं. विहीर आहे या, कितीतरी पायऱ्या आहेत त्याला. एवढी मोठी विहीर आहे की मित्रांनो तुम्हाला सांगतो, आता जरी आपल्या घरच्या विहिरीला, रानातल्या शेतातल्या विहिरीला जरी सिमेंट कॉन्क्रीटचं कंपाऊंड केलं, रिंग टाकली तरी तुटून जाते. हिला काय सिमेंट नाही वगैरे. बघितलं दगड कोरले कशी, केवढेल दगड ती खाली. मी तुम्हाला विहिरीचं पॉईंट दाखवतो. अण्णा नागराज मंजुळ्यांनी निवडलेली ही विहीर. दाजी तर मध्ये माझं डोळंच फिरायला लागलं विहिरीत बघितलं ते. कारण असा हा पूर्ण दगडामध्ये, बघितलं का, खोल पण तेवढी. परशाचा निरोप आलता तेव्हा ती नाचत होती. तो पण पॉईंट आमच्या गावापासून एक 10 किलोमीटर आहे. तिथं आलो करमाळ्या, जवळजवळ 70% करमाळा तालुक्यामध्ये शूट केलेलं आहे. आणि थोड्यासाठी परत त्याला निवड व्हायचा. लय मोठा पॉईंट आहे. चला, पूर्ण दगडामध्ये बांधलेलं आहे, पूर्ण दगडामध्ये कशी डिझाईन काढली, नक्षी हे बघितले हवा. हे असं आहे वरती, हे बघा. हा तर मेन पॉईंट आहे म्हणून अण्णांनी त्याचं शूट केलेलं आहे, इथे घेतलेलं आहे. बघितलं का तिकडं मित्रांनो ती दिसतंय ना, तो डेअर आहे, म्हणजे बारव आपण म्हणतो ना, गाडगं ती आहे. केवढं मोठं बघितलं, नुसतं ठेवलंय का. हा ठेवले सिमेंट. पण बघा पूर्ण दगडामध्ये बांधले, पूर्ण. बघितलं चौकट दगडाची डिझाईन कशी खेळ तुम्हाला दाखवतो. हे बघा ही साईड डिझाईन बघा कशी केली, वरचं नक्षी. महादेवाचं मंदिर आहे हे. तर विराज आहे इकडं, चल तिकडं. फायनली मंदिराकडे आलो आहे. बघितलं सैराट मधलं हे मंदिर. चला आतलं काय तुम्हाला मित्रांनो हे आहे सैराटमधलं मंदिर. दाखवतो. श्री कमला भवानी दाखवतो. कमला भवानी मंदिर संस्थान सैराट.
बघितलं का इथं सैराटची शूटिंग झालेलं हेच ते मंदिर पाहिलं का आणि ही बघितलं का मस्त ते आईस्क्रीमचा सीन कुठे घेतला होता इथंच घेतला होता. आईस्क्रीमचा कुठं घेतला काय ती बारक्या पोराला आईस्क्रीम सारखेच बघा. हो 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 ह्याच्यात चालली होती ती दोघं बघा. आता ह्या मंदिरामध्ये आलोय आणि इथंच तो सीन झाला होता ज्याने आरचीने इथं आणि तिच्या मैत्रिणी चपला ठेवलं होतं ही ठिकाण आहेत ते आणि परश्याने येऊन त्या गुलाबाचं फुल ठेवलं होतं आणि पाया पडून गेलता. तर विराज म्हणतोय मी चप्पल ठेवतो सोमना सर तुम्ही येऊन गुलाब ठेवा आणि सीन घेऊ काय करायचं दाजी असलं घ्या की शूटिंग बघितलं ह्याच्या आतमध्ये अर्चन परश्या चालली होती हे ते पॉईंट ह्याच्या आतमध्ये चढली होती. हा ह्याच्या पण आतमध्ये हिथनं ही उंच दिसतं त्या आतनं पायऱ्या त्या वरती जाण्यासाठी आणि हिथं चपला सोडलेलं आणि हे ते मंदिर आतमध्ये पाया पडायला गेलेलं बघितलं. मंदिरामध्ये आलो पुढल्या महिन्यात पुढल्या नाही काहीतरी उघड आपण दोघे येऊ की त्यावर तर ठीक बघा दर्शन घेतात दाजी विराज कमला देवी इथंच आरची आणि तिची मैत्रीण पाया पडून आणि त्याच्या पाठीमागं सल्या आणि परश्या आलती असा हा पॉईंट आहे. चला दर्शन झाले. पॉईंट मित्रांनो मला एक जणांनी कमेंट केली होती म्हणून मला आठवण घेतला लय वेळा आलो पण मी काही शूट घेतलं नाही पण एका कमेंटमध्ये आलं की सर तुम्ही मंदिरावर जाता तर तिथलं मला काही पॉईंट दाखवा सैराटमधलं शूट झालं म्हणून मी आवर्जून तुम्हाला सांगतो ही शूट करतोय तो पॉईंट हे पॉईंट तर चला तर तिथलं पॉईंट तुम्हाला दाखवलं. निघालो की आता सोलापूर वे टू सोलापूर मित्रांनो बुम गाडीला नक्की फायनली सैराटचं पूर्ण पॉईंट बघितलं मित्रांनो तुम्हाला दाखवलं आणि आता निघालो आम्ही रिटर्न सोलापूरला. हा चला गाडी बोलले आता पेट्रोल पंपावर थांबलोय डिझेल टाकतोय 1000 रुपयाचं आणि इथून पुढं आता कुर्डवाडी आहे कुर्डवाडी बरंच लांब आहे अजून थांबलोय आता तर दाजी टाईमपास करायला विराज बसला गाडीत. फायनली मित्रांनो इंदापूरमध्ये पोचलोय आता इथून दाजीला भिगवणमध्ये सोडायचं ना तर घरी दाजीला बिगोनला कशाला बारामतीला निघायचं म्हणजे साहेब निघालेत आता विराज बसलाय माग होय लय प्रवास झालाय फिरलोय आता गाडी सैराटची लोकेशन इकडं तिकडं हॉटेल जेवण हे ते कटाळा आलाय. एंगेजमेंट करायचं यांचं काय म्हणतं कुठं आपल्यासाठी कुठं बस द्यायची वर या दाजी पुढं आता दाजी येतात पुढं इकडे इंदापुरात आलो आता पाणी आहे का थोडं पाणी मोरले तिथंच आहे तिथं आहे, तिथे आणायचे बाटली आणायचे दर विराज आणतो दोन घोट असलं पाहिजे मग अशी घेतलेली बाटल्या का वकील साहेब निघालेत आमचा इंदापूरची एक भावाची केस आहे ते सांग कोण आहे हाय करा कोण आहे असं कोणच नाही तुम्हीच हाय करा फक्त चला झालंय का मित्रांनो इथलं आणि आता निघालोय आता आम्ही घरी
हे बघा कुठे आहे आता इथं न्यायालय इंदापूर. इंदापूर न्यायालय इंदापूर. न्यायालय दिवाणी व फौजदारी न्यायालय इंदापूर. साहेबांना फोन करतो की जमतंय. चला चला फायनली नाश्ता करण्यासाठी विमानमध्ये थांबलो आम्ही. झालं आमचं पूर्ण काम. तर आता दाजी इथून जाणार आहेत जिंतीला आणि आम्ही जाणार आहे बारामतीला. ओके मित्रांनो, नाश्ता केला आणि आता इथून दाजी चालल्यात घरी आणि विराजन मी चाललो बारामतीला. तर आपली गाडी ती केली तिकडं ब्रिज खाली पार्किंग. तर निघतो आता आम्ही. हॉटेलमध्ये नाश्ता केला, दाजीने पैसे भरले, निघतो आता.